आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण। सोनं 2,500 तर चांदी 10,000 स्वस्त। सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,045 रुपये प्रति तोळा तर चांदी जीएसटीसह 2,56,470 रुपये प्रति किलो। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे राज्यात शालेय स्तरावरती त्रिभाषा सूत्र यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून लागू होणार नाही। सरकारच्या पातळीवरती अद्याप काही निर्णय झालेला नाही। प्रचलित धोरणाप्रमाणे शैक्षणिक धोरण सुरू राहील, शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण। संत तुकाराम महाराजांची पालखी यंदा नव्या रथात विराजमान होणार। तुकोबांच्या रथाला 250 किलो चांदीची झळाळी। 7 जुलैला देहूतून प्रस्थान। राजस्थानमधील कारागिरांकडून रथावरती दाक्षिणात्य शैलीत कोरीव काम। वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या रडारवर। त्यामुळे पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांचे धावे दणाणले। पुण्याच्या पाटसमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड। गोळीबार प्रकरणात तब्बल 18 आरोपींवरती गुन्हे दाखल। बुलढाण्याच्या राजूर घाटात अज्ञातानं वैधता संपलेला औषध साठा टाकल्याचा प्रकार। वैधता संपलेल्या औषध साठ्यामुळे वन्य प्राण्यांचा मानवी आरोग्यास धोका निर्माण। स्थानिकांकडून दोषींवरती कारवाईची मागणी। चंद्रपुरात वस्तू सेवा कर विभागाची अत्याधुनिक वास्तू बांधून तयार। आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं सुमारे 30 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीचं 18 जून रोजी लोकार्पण। कामोठ्यात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले। महावितरण विरोधात घोषणाबाजी करत नागरिक रस्त्यावरती उतरले। तणावपूर्ण परिस्थितीत कामोठे पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना शांत केलं। लातूरच्या संत पादुका दर्शन सोहळ्यामध्ये भ्रष्टाचार प्रकरणी आयोजक किशोर महाराज शिवणीकर यांच्यावर गुन्हा दाखल। किशोर महाराज शिवणीकरांवरती 3,65,00,000 अपहार केल्याचा आरोप। पावसाचा अलर्ट आणि पाणी टंचाई संदर्भातले आता टॉप 9 न्यूज बघूयात। राज्यातील 25 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज। कोकण विभागातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 5 आणि मराठवाड्यातील 4 तर विदर्भातील 11 जिल्ह्यांचा यात समावेश। नंदुरबार जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई। अक्कलकुवा तालुक्यात सर्वाधिक झळा। 185 गावं आणि 545 पाड्यांमध्ये पाणी टंचाईची झळ। नदी, विहिरी, बोरवेल, हातपंप आटले। सोलापूरच्या करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा। भाळवणीमध्ये केळीच्या बागांचं नुकसान तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांची सुटका। शहरातील विविध भागातील रस्ते, नाले या पावसामुळे भरून वाहू लागलेत। पुण्याच्या भोरच्या दिवळेमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार। 3 घरांचं छत उडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। पावसात संसार उपयोगी सामान भिजल्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर आलाय। सिन्नर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार। पिंपळगाव धनगरवाडीमध्ये शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर। मान्सूनपूर्व पावसामुळे पिंपळगाव धनगरवाडी इथे प्रचंड नुकसान। घराचे पत्रे अंगावरती पडल्यामुळे प्रांजल डुंबरे ही 11 वर्षांची मुलगी जखमी। श्रीगोंद्याच्या हांगेवाडीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। आमदार विक्रम पाचपुतेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार, पाचपुतेंचं आश्वासन। परभणीच्या पोखर्णीमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरावरील केळीबाग उद्ध्वस्त। हातातोंडाशी आलेलं केळीचं पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी। नांदेडच्या उमरीतील सिंधी शेलगाव येथील निजामकालीन तलाव गाळामुळे निकामी। तलाव निकामी झाल्यामुळे 6 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। तातडीनं तलावाच्या खोलीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी।